तुम्ही इथे काय करताय? तुम्ही बाहेर व्हा आधी. मुझे मेघना आंटी ने बताया कि आपकी तबीयत कुछ खराब है, इसलिए मैं चेक करने आ गया. लेकिन आप तो ठीक ही लग रही है वैसे. आपको नीरज की याद आ रही होगी ना? एक काम करते हैं, हम घूमने चले जाते हैं. आपको बहुत मजा आएगा. नाही नाही, मी एकदम ठीक आहे. मला कुठे यायचं नाही, तुम्हाला म्हणते ना मी बाहेर व्हा म्हणून. तुम्ही बाहेर व्हा आधी. ओके ठीक है. मैं जाता हूँ, लेकिन आपको किसी भी चीज की जरूरत हो तो मुझे बुला लेना. मैं भी तो आप ही का हूं, बिल्कुल नीरज की तरह. I mean, मैं भी तो आपका अपना ही हूं ना. ओके ठीक है, फिर ख्याल रखना. टेक केयर. सी यू. अहो कशाला एवढं सगळं? असा कसा? काही झाला तरी तुमच्या लेकीचा लगीन हा, आणि हा सगळा आमचा कर्तव्य हा. पाहुणेर देऊ खाऊ ना. पाहुणेर तर आमकाय देऊ खंय. दादा घ्या. शशीभाऊ माफ करा, पण या सगळ्याची काही आवश्यकता नाही. दादा असा बोला नको. असा बोला न तुम्ही आमका लाजवताय. नाही असं काही नाही शशीभाऊ. खरं तर तुम्ही तुमची मुलगी मोठ्या मानानं आमच्या शेनूला दिलीत, यातच सगळं काही आला. तुमच्यामुळेच तर आम्ही गावात तोंड दाखवू शकतोय. आमच्यासाठी हेच खूप हा. आमची पडती बाजू हा. सांभाळून घेतलं, खूप बरं केलं. दादा पडती बाजू तर आमची असा. जेवढं मी माझ्या चेडवाक ओळखतोय ना त्याच्यावरून. शशीभाऊ ही वेळ नाहीये ती बोलायची. ठीक आहे दादा, यावेळेस ऐकतो आम्ही तुमचा. पण दादा मी तुमच्या भरोशावर माझी बहीण खोतांच्या घरात दिली आहे, आणि आज माझ्या लेकीक पण त्याच घरात देते. त्याच्याकडून काही चूक झाली तर ते का सांभाळून घ्यावं. चारू आणि श्रीणू कधी अंतर देऊ नका. मला ठाऊक असं की आमच्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर चांगले संस्कार करशाल. चला येते मी. सावकाश. दादा वहिनी अहो. अरे शशिकांतराव, सीनू, ओ भाऊजी, शशिकांतराव गेलेत. या या. अरे नमस्कार. या शशिकांतराव या. नमस्कार वहिनी, कशा आहात तुम्ही? आई अगं वहिनी अगं शांत हो. इलास ना, तुमच्या पोरीन तर पंचकृषीत नावच काढलं नाही या, आणि त्याचा कौतुक वाटत असाल ना तुमका. काका काकी. दादा अरे सकाळी लवकर तरी यायचं होतंस ना. हो ना, आम्हाला वाटलं याल तुम्ही लवकरात लवकर. काय तर हो, निदान तुमच्या हाताने चारूला हळद तरी लागली असती. मुद्दामच नाही हो. म्हणजे
अगो, मोठ्या माणसांकडून सगळी हौसमौस करून घेऊक सुद्धा भाग्य लागतं मंजू. कसा ना, काही लोक दैव देताना तर त्यांच्या कर्मान घालून बसतात. ह्या लग्न नाही मंजू, केलेली फक्त सोय आहे, सोय. कोळसो किती उगालो तरी काळो तो काळोच रवतलो. बरा, माका सांग, या गावात आमची रवाची सोय खंय होऊ शकता? दादा अहो पण शशिकांतराव गावात कशाक ना, तुम्ही ऐसरच राहा या घरात है ना. हो दादा. हे बघा कसा माहितीये का, तुम्ही ना चारूचे आई बाबा नंतर असाच आणि तुम्ही मंजूचे दादा आणि वहिनी असाच, तर त्या नात्याने तुम्ही ऐसर राहू शकता. हो दादा, बरोबर बोलतायत हे. तुम्ही चारूच्या खोलीत राहू शकता. मी तुम्हा दोघांची तिकडे सोय करते. नाही मंजू, खरं म्हणजे माका या सगळ्यात खोडो घालूची अजिबात इच्छा नाही. पण चुकीच्या गोष्टींका प्रोत्साहन पण माका देऊचा नाही. अगोदरच खूप चुका केल्यात, आता आणखी नको. मी माझ्या चेडवाच्या लग्नासाठी हय नाही येऊ. मी माझा फक्त कर्तव्य पार पाडूक इकडे येईल. आता पार पाडतलंय आणि मी जाईन. तू फक्त माका सांग. असं काय बोलताय? आता जर ते एवढ्या म्हणतायत तर मग राहूया ना. नाही म्हणजे नाही. माका तुझ्या चेडवाचा तोंड बघूची पण इच्छा नाही. तेव्हाच जर त्याला घेऊन गेलं असते ना, तर आज या सुखी घरात असा वातावरण नसतं. नाही काका, तुम्ही प्लीज थांबा ना. म्हणजे मग मी माझ्या खोलीत त्यांची राहायची व्यवस्था करतो. मी जरा खोली आवरून घेतो, नंतर यांना पाठव. हा सिनू, हे बघ काका. द्या. प्लीज पिक अप. चल फोन प्लीज. लॉर्ड, या मुलाने माझ्याकडून पैसे घेतले आणि तर माझं कामही नाही केलंय, फोनही नाही उचलत. आय गेस पैसे घेऊन गायब झालाय तो. ठाडे रिवर्ट नाही करत आहे म्हणजे त्याच्याही हाती काहीच लागलं नाही. कुठूनच कसा क्लू मिळत नाहीये मला. आय एम शुअर चारू हे सगळं एकटी करत नाही. तिला कोणीतरी हेल्प करते, पण कोण? चारूलाच गिल्टी प्रूव्ह करता येत नाहीये मला. या थर्ड पर्सनला कसं शोधू मी? आता सगळं संपलं. उद्या लग्न आहे या दोघांचं. आय एम सॉरी श्रीनिवास. तुला हेल्प नाही करू शकले. चारूने खूप चांगलं ट्रॅप केलंय तुला यावेळी. काहीच क्लू मिळत नाहीये, एक हिंटही मिळत नाहीये मला. सर असे का वागतात माझ्याशी? बरं, पोचल्यावर एक साधा फोन पण नाही केला त्यांनी. मान्य आहे निकिता त्यांची मैत्रीण आहे, पण
मी पण बायको आहे आता. त्यात पुनीत भाऊजी सरळ रूममध्ये घुसले. बरं मी काय बोलायला गेले तर परत मलाच बोलतील. काय करू? ओवीला फोन करून सांगते. नाही 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 नको. माझा मूड ठीक नाही आहे हे आई काय आणि ओवी काय दोघांना पटकन कळतं. ही आनंदाची बातमी मला कोणाला सट सांगताही येत नाहीये. उमा, उमा, काय उमा उठा जरा. काय झालं? अहो, आपली ओवी घरात नाही आहे. काय घरात नाही म्हणजे काय गेली? माका जाग आली म्हणून मी बाहेर गेला होता. मी बघितलं तो ओवी कुठे दिसला नाही, घरात पण नाही. माका वाटला बंब पेटवायला गेली असे, पण तिकडे पण नाही. हो पण अशी घरातून काय गेली? नाही नाही त्या घरात गेला असणार. आपण बघून येऊया. अहो उमा, अशा परिस्थितीत कशी जाईल ती तिकडे? चला आपण बघूया. हो हे काय? बघा, हा तर ओवीचा चिठ्ठी हा. वाचा. दादा मावशी मला माफ करा. मी आजच्या दिवशी इकडेच थांबू शकत नाही. तुम्हाला दोघांना मी असं हेल्पलेस झालेलं नाही बघू शकत. आणि हे लग्नही फेस करू शकत नाही. म्हणून मी कुठेतरी लांब निघून जाते. माझी काळजी करू नका. उमा, या काय झालं? असं काय केलं या पोरीनं? ओवीच्या शांत राहण्याचा असा अर्थ असात असा माका कधीच वाटला नाही. पण अशी कशी निघून गेली घरातून? उमा, उमा शांत हो बघू तुम्ही आता. आपण काय शोधणार होता ती का? हो संध्या वचन दिलं होतं आपण ओवी जराही अंतर देणार नाही म्हणून. कायम तिच्या सोबत राहीन. काय तोंड दाखवत तुका? विजयरावण काय उत्तर देणार आता आपण? उमा, तुम्ही काही काळजी करू नका. आपली ओवी गावातच असाल आणि मी आहे ना. माझ्यावर विश्वास ठेवा. मी शोधून आणते. ते का काय होणार नाही. माका भीती वाटतं हो. श्रीनूचं लग्न होणार म्हणून हैसून निघून गेला. बिचारी काय करणार? मग खरं तर आपल्या दोघांचाच चुकला. आपण ओवीकडे आधीच जर लक्ष दिलं असता तर आज दोन्ही पोरं सुखात असता. दादा, या शशीभाऊ. दादा उमाताई आता ह्या काय तुम्ही अजून तयार नाही? चला मी तुमका नेऊ गेलंय. शशीभाऊ, माका माफ करा. माका नाही जमणार. पण दादा तुम्ही नाही येलात तर माका वाईट वाटत. निदान माझ्यासाठी तरी चला. हवं तर मी नंतर आशीर्वाद देईन, पण माका माफ करा. नाही या दादा, हा असं नका बोलू. उमाताई, अहो तुम्हा दोघांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न अपूर्ण आहे. मंजू बरोबर बोलता. आमच्या दोघांचे आशीर्वाद कायमच त्यांच्या सोबत हा. आणि तसंही दोन्ही पोरांच्या डोक्यावर अक्षता टाकायला तुम्ही सगळे आहातच ना. पण दादा तुमच्याशिवाय हा लग्न कसा होईल?
तुमच्या दोघांच्या आशीर्वादाशिवाय या लग्नात काहीच अर्थ नाही. शशीभाऊ आता तुमका कसा सांगू, पण माझ्या लेखीक माका शोधूक जावं लागेल ना. काय दादा असं काय बोलताय? मग ताई काय झालंय? हो, अरे देवा, उमाताई, हो हे काय होऊन बसलं? कुठे गेली ओवी? काहीच कळत नाही. आम्हाला भीती वाटतात. शशीभाऊ, तुम्ही आणि मंजू तुम्ही पुढे जा आणि सगळ्या विधीची तयारी करा. आता आणखीन काही विघ्न नको याच्यामध्ये. हो दादा, तुम्ही जावा ते का शोधू आणि काय काळजी करू नका. देव त्याच्या पाठीशी आहे. दादा, अहो, ओवी खूप समजूतदार मुलगी आहे. ती असा काही वेडावाकडा विचार करू शकत नाही, खात्री आहे मला. खरा तर या सगळ्या माझ्या मुलीच्या हट्टामुळे झाला. थायसर रवा गेलाच नसता ना, तर ह्या सगळा झालाच नसता. शशीभाऊ, आता हे सगळं बोलायची वेळ नाही. हा, तुम्ही उलट तिकडे जा आणि लग्नाचे विधी कसे पार पडतील याच्याकडे जास्त लक्ष द्या. उमा, ओवीचा फोटो असेल तर मंजू तो मदत. हा, आणि ओवीचा काही फोन इलो किंवा ती घरी परत आली ना तर माका कळवा. शशीभाऊ, येते मी. चला, हाताला हात लावा. गणपतीला गंधाक्षर फुलवायचंय. उजव्या हाताने व्हायचंय. गणपतीच्या पायापुढे वाहून द्या. ओम महागणपती नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. चौथ्या पाणी सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः सोडून द्यायचं. हात जोडा, तिघांनी हात जोडा. गणपतीचं नामस्मरण करायचंय. सुमुखश्च दंतश्च कपिलो गजगणकः लंबोदरश्च विकटो विघ्नश्च गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्र गजानना द्वादशानि नामानि यापठुनदपि विद्यारंभ विवाहच प्रवेशे निर्गम्यता संग्रामे संकटे चैव विघ्नसंजायते शुक्लांबरं भरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नान् पशान्तये. चला, पूजा आता आपली संपन्न झालेली आहे. आता तुम्ही उठलात तरी चालेल. चला, मुलीला आणि मुलीच्या आईवडिलांना बोलवा. काय गेले दोघं? हा, काय गेले? एवढा कार्य चालू हा आणि कुठे गेले दोघं जण? या मंजूनं नुसता खुळा खुळा. कशाक जाऊचा तिकडे? दादा लावणारा काय या दोघांचं लग्न? हा, लाली हे काय गेले? हे बाय, या या या. मंजू, खय होतीस तू? हा, गुरुजींनी त्यांच्या विधी सुरू पण केल्या. ते काय गो, फोन काय पडला तुझा? काय झाला काय नेमका? अहो, ओवी घर सोडून गेला आणि दादा ते का शोधू बाहेर गेलेत. काय? बस बस तू खाली. काय हा? कुठे गेली असेल ही? बाप रे, आता ही पळून गेली म्हणजे ही मुलगी आमच्या लग्नात नक्कीच काहीतरी विघ्न आणणार. हो गुरुजी, आवरा ना पटापट. काय ते लवकर करा. मला त्रास होतोय. वाटतं लवकर. चला, मुलीच्या आईवडिलांनी पाठावर बसून घ्या. चल. तुम्ही हाताला हात लावा त्यांच्या. ओम केशवाय नमः. चौथ्या पाणी सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः.
हे घे. नमो कुठे नमः. गेली असेल ओवी? नाही, मला तिला शोधायला जायला हवं.